राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आलं. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवटकर, ठाकरे गटाकडून माजी महापौर व ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. मंडळी, राज्यात 50% महिला आरक्षण लागू झाल्याने एकूण 29 महानगरपालिकांपैकी तब्बल 15 ठिकाणी महिला महापौरपदी विराजमान होणार आहेत. यामध्ये 9 ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिला तर 4 ठिकाणी ओबीसी महिला आरक्षण लागू आहे. उर्वरित 14 महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबई, मीरा भाईंदर यासह अनेक महापालिकांमध्ये महिला आरक्षण जाहीर झालं आहे. तर ठाणे आणि जालन्यासाठी अनुसूचित जाती, कल्याण डोंबिवलीसाठी अनुसूचित जमातींचं आरक्षण लागू करण्यात आलं आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या आरक्षण सोडतीवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही संपूर्ण आरक्षण सोडत भारतीय जनता पार्टीने एकतर्फी प्रक्रियेतून किंवा मुंबई शहराच्या आजूबाजूचे जे काही खेडेपाडे आहेत, वाड्या वस्त्या आहेत, त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट न करता लागू केले आहे.